एकदा तुळशीदेवी तीर्थयात्रा करत गंगा तटावर पोहोचल्या. तिथे त्यांनी भगवान गणेशांना गहन तप करताना पाहिले. गणेशांचे तेजस्वी आणि दिव्य रूप पाहून तुळशी त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी गणेशांना विवाहाचा प्रस्ताव दिला. पण भगवान गणेश म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे, विवाह करणार नाही. हे ऐकून तुळशी रागावल्या आणि त्यांनी गणेशांना शाप दिला की त्यांचे 2 विवाह होतील. गणेशांनीही तुळशीला शाप दिला की तिचा विवाह एका असुराशी होईल. पुढे तुळशीचा विवाह शंखचूड असुराशी झाला. नंतर तुळशीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी गणेशाची माफी मागितली. तेव्हा भगवान गणेशांनी तिला आशीर्वाद दिला, तू पृथ्वीवरील सर्वात पवित्र वनस्पती म्हणून पूजली जाशील. भगवान विष्णूंच्या पूजेत तुला सर्वोच्च स्थान मिळेल. पण त्याचवेळी गणेशांनी सांगितले की त्यांच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जाणार नाहीत. म्हणून आजही गणेश पूजेत तुळस वाहिली जात नाही.